प्रेक्षकांक नमस्कार. इष्टानो भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीन तुमका उर्बे भरीत येवकार. मॉडर्न होमिओपॅथीच्या खाशेल्या कार्यावळींनी तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर, किडनी फेल्युअर, काळजाचे दुयेस या गंभीर दुयेसाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार कसे योग्य आसा हे तुम्ही पळयले. तसेच पीडितांचे अनुभव तुम्ही ऐकले. मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सरांनी क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटावरवी या दुयेतींच्या जिवितान नॉर्मल्सी कशी हाडली ते पळोवन मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांची तुमका खात्री पटली आसतली. भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीवरवी खर दुयेसा संदर्भात तुमच्या गोय राज्यात जागृताय वाढत आसा. आमकां मोठ्या प्रमाणात मेळिल्ल्या तुमच्या प्रतिसादाक लागून हे सिद्ध जाता. देखून भलायकीची काळजी घेवपी ही कार्यावळ आमी फुडें सुरू दवरता. आयज तुमकां मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजय कुमार माने कॅन्सर ह्या भयानक आणि खर दुयेसाविषयी मार्गदर्शन करतले. कॅन्सरा खातीर जगान मरण येवप्यांची संख्या नेटान वाडत आसा. अशा वेळार ह्या दुयेसाविषयी जागरूक आसप खूप महत्वाचें. कॅन्सर म्हणजे नक्की कितें? मनशाक कितल्या प्रकारचे कॅन्सर जावपाक शकता? कॅन्सर कित्याक लागून जाता? हे दुयेस कशें डिटेक्ट जावपाक शकता? ताचेर मात करपाक नक्की कितें करप गरजेचें? कॅन्सर दुयेतीविशीं कसली काळजी घेवपाची गरज आसता? मॉडर्न होमिओपॅथीच्या खासा उपचार पद्दतीन दुयेतींक कसलो फायदो जाता? ह्या सारकिल्या तशेंच तुमच्या मनात येवपी हेर प्रस्नांच्यो जापो तुमकां ह्या कार्यावळीन मेळटल्यो. ही कार्यावळ म्हणजे समाजाची एका तरेन आरोग्यदायी सेवा म्हणल्यार चुकीचें थारचें ना. डॉक्टर विजय कुमार माने सरांच्या म्हत्वपूर्ण संशोधना खातीर कॅन्सरा कडेन कशे तरेन समर्थपणान तोंड दिवंक शकता हे दुयेतींच्या प्रत्यक्ष अणभवांतल्यान तुमकां हांगा कळटलें. ह्या दुयेसा बद्दल खुबशे गैरसमज आसात, पूण ते पयस करपाचो यत्न आमी हांगा करता. तुमचो दर एक दुबाव पयस करपा खातीर ही कार्यावळ मॉडर्न होमिओपॅथीच्या यशस्वी उपचारांची माहिती दिता. तर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग. इष्टानो, ह्या कार्यावळी वरवीं जावपी जागृताय तुम्ही समाजान हेरां कडेन पावोवची अशें आमी तुमकां आवाहन करता. एके भशेन हे आमचे सगळ्यांचे समाजीक कर्तव्य. तेन्ना लक्ष दियात आणि ऐकयात मॉडर्न होमिओपॅथीची खासा कार्यावळ भलायकीचे मॉडर्न युग. धर्तेवेली लोकसंख्या 7 अब्ज. मनशाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दर एका पेशीत असता डीएनए धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाड, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेसाक जल्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आणि अकाली मरण येवं येता. दर एक वर्सा कॅन्सराचे सादारण 1.5 कोटी नवे दुयेती सापडटात. शारीरिक आणि आर्थिक नदरेन दुयेती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यातल्यान सोडयता. कशें ते पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटमुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरतीही अनेक रुग्णांनी मात केलेली आहे आणि आज ते सुखदायी आणि एक नॉर्मल आयुष्य जगतायत. या सगळ्याविषयी गेले काही भाग आपण माहिती घेतोय. कॅन्सर या विषयावरती आपण बोलतोय, कॅन्सरचे विविध प्रकार आणि त्यावरती मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे प्रभावीपणे काम करते या सगळ्याविषयी आजच्याही भागात आपण सरांकडनं मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सर. कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार सर. मी म्हटलं असं आपण गेले काही भाग कॅन्सर या विषयावरती बोलतोय. दुर्धर आजार आहे. अनेक कॅन्सरचे प्रकार आत्तापर्यंत आपण बघितले. मागच्या भागामध्ये आपण गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर याविषयी चर्चा केली. एक चमत्कारिक अनुभव अक्षरशः तुम्ही म्हणालात तसं की मॅजिकल एलिमेंट त्याच्यामध्ये होता आणि खूप चांगल्या प्रकारे त्या रुग्णांनी त्याला मात केलेली आहे. तर अशा प्रकारचे अनुभवही आपण पाहत असतो. आज आपण गर्भाशयाचा कॅन्सर आहे, एंडोमेट्रियल कॅन्सर जो आहे त्याच्यावरती बोलणार आहोत. त्याविषयी काय सांगाल? नेमके गर्भाशयाच्या कॅन्सरचे किती प्रकार आहेत? गर्भाशयाचा जो कॅन्सर आहे त्याला एंडोमेट्रियल कॅन्सर किंवा एंडोमेट्रॉइड कॅन्सर असं म्हटलं जात आहे. त्याला म्हणजे गर्भाशयाच्या आतलं जे अस्तर आहे त्या अस्तराचा होणारा कॅन्सर. हा जो कॅन्सर आहे प्रामुख्यानं उतार वयामध्ये होणारा कॅन्सर आहे की ओल्ड एज मध्ये होतो कॅन्सर हा. आणि जर याच्या कारणांविषयी जर आपण बोलायला गेलं की जसं गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची कारणं आहेत जवळपास तशीच कारणं त्याच्यामध्ये आहेत. अजून एक कारण त्यामध्ये आपण ऍड करायला पाहिजे
नक्की. की शारीरिक अस्वच्छता हे पण एक कदाचित त्याचं कारण असू शकेल. बरं, लो इकॉनॉमिक स्ट्राटा असणाऱ्या लोकांमध्ये हो. अशा गोष्टी होऊ शकतात. बरं, होत असतील असं नाही, पण होऊ शकतात. ते वन ऑफ द पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणून आपण त्याला कन्सिडर करायला पाहिजे. बरोबर. आणि मग बाकीची कारणं नेहमीप्रमाणे आहेत की मी सांगितलं त्याप्रमाणे वेदनाशामक औषधं लॉंग टर्म खाणं हे पण एक कारण असू शकतं. बरं, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा अनिर्बंध वापर हे पण एक कारण असू शकतं. बरं, नंतर प्रेग्नन्सी न राहणं हे एक कारण असू शकतं लग्न न करणाऱ्या स्त्रियांमध्ये, हो, किंवा एल्डरली ज्यांची प्रेग्नन्सी राहते हे बरोबर. पण एक कारण असू शकतं. बरं, अशा प्रकारची विविध कारणं त्या आजारामध्ये दिसून येतात आपल्याला. बरं. आणि ह्याचे 0 to 4 असे 4 भाग म्हणजे आजाराच्या स्टेजेस आहेत की किती किती आजार पसरलाय बरं. त्याच्यावर त्याचे स्टेजेस ठरलेले असतात. बरं बरं. या स्टेजेसविषयी आपण काय सांगू शकतो का? म्हणजे असं आपण की सुरुवातीच्या स्टेजला काही वेगळी लक्षणं आणि त्यानंतर ती लक्षणं वाढत जातात असा प्रकार असतो का याच्यामध्ये? लक्षणांमध्ये आपण जर बघितलं की आपण बोललो की उतार वयातल्या स्त्रियांमध्ये हे कॉमन आहे खूप. बरोबर. ज्या मेनोपॉझल एज त्यांचं उलटून गेलेलं आहे, मासिक पाळी ज्यांची बंद झालेली आहे, अशा स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं रक्तस्राव सुरू होणं प्रमुख लक्षण त्याचं दिसून येतं की रक्तस्राव होणं. दुसरी गोष्ट मासिक पाळीच्या मध्ये मध्ये अनियमित रक्तस्राव होणं हे पण कारण आहे ज्यांची मासिक पाळी आहे अशा रुग्णांमध्ये सुद्धा. बरोबर. तिसरं सिम्पटम म्हणजे लक्षण म्हणजे वेदना, होणाऱ्या वेदना. बरं, चौथं लक्षण आपण बघितलं की ब्लिडिंग ड्युरिंग क्वायशन म्हणजे शारीरिक संबंधाच्या नंतर रक्तस्राव होणं बरं, हे पण एक कारण असू शकतं. बरं, आजूबाजूला पोटामध्ये वेग पेन निर्माण होणं म्हणजे पूर्ण ओटीपोटामध्ये आणि पोटामध्ये होणाऱ्या बरं. दुखणं. आणि जर आजार पुढच्या अवस्थेमध्ये गेला असेल तर मग त्या जवळपासच्या अवयवामध्ये जर गेला असेल किंवा पोटामध्ये जर पसरला असेल तर त्याची होणारी लक्षणं. बरोबर. ह्यामध्ये प्रामुख्यानं स्टूल कॉन्स्टिपेशन म्हणजे संडास साफ न होणं किंवा वारंवार संडासला होणं किंवा संडासमधून रक्त पडणं किंवा लघवीच्या जागेतून रक्त येणं किंवा लघवी करताना रक्त येणं बरोबर. किंवा लघवीतून रक्त पडणं अशा प्रकारची वेगवेगळी लक्षणं आजाराच्या स्वरूपानुसार दिसून येतात. बरोबर. तुम्ही जसं म्हणालात तसं की हायजीन हे एक महत्त्वाचं किंवा कारण ह्याच्यामध्ये असू शकतं किंवा बऱ्याच वेळेला जी स्वच्छता आहे त्या भागाची ती नीट न राखल्यामुळे सुद्धा अशा प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातनं महिलांमध्ये याचं अवेअरनेस होणं फार गरजेचं आहे. जसं आपण म्हटलं की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आता आपण खूप प्रामुख्याने ह्याचा अवेअरनेस सरकारमार्फत सुद्धा आणि आपण या सगळ्या अशा कार्यक्रमांमध्ये सुद्धा करत असतो. तर अशा प्रकारच्या कॅन्सरमध्ये सुद्धा आपण महिलांमध्ये अशा प्रकारची जागृती किंवा त्यांच्यामध्ये हे एक अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे का? मला वाटतं या बाबतीत आपण काही अंशी यशस्वी आहोत. आपण हे प्रोग्राम घ्यायचा तो पण एक प्रमुख उद्देश आहे की लोकांमध्ये याच्याविषयी जागृती निर्माण व्हायला पाहिजे. मी आपल्याला अभिमानानं सांगू इच्छितो की साधारणपणे मागं आपण एक ब्रेस्ट कॅन्सरवर सिरियल घेतलेले होते, कार्यक्रम घेतलेले होते प्रोग्राम. त्या प्रोग्राम नंतर बऱ्याचशा स्त्रिया पहिल्यांदा आमच्याकडे अप्रोच झाल्या की ज्यांनी प्रोग्राम नंतर स्वतः तपासून बघितलं, स्वतःला ब्रेस्ट पाल्पिटेशन करून बघितलं, मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पण ब्रेस्टमध्ये गाठ आहे. म्हणजे अजून सुद्धा बऱ्याच स्त्रिया आपल्याकडे येतात आणि ज्या ब्रेस्ट कॅन्सरनं पीडित असतात. म्हणजे याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये तरी प्रामुख्यानं साम टीव्ही महाराष्ट्रामध्ये बघितला जातो आणि महाराष्ट्रामध्ये तरी आपण या विषयावर जागृती करण्यामध्ये काही अंशी म्हणतोय मी की यशस्वी झालेलो आहोत. तसंच या कार्यक्रमामुळे सुद्धा वेगवेगळ्या कॅन्सरच्या टाईप्स प्रकार जे आहेत त्याचं डायग्नोसिस करणं, त्याचं प्रिव्हेन्शन करणं आणि त्याच्या उपचार पद्धतीविषयी आपण काही प्रमाणात जागृती करण्यामध्ये सक्सेसफुल होऊ अशी मला आशा आहे. नक्कीच तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे आपण करू शकू. मला तुम्हाला विचारायचं आहे की अशा प्रकारात आपण गर्भाशयाच्या कॅन्सरविषयी बोलतोय, त्याचे आपण लक्षणं बघितली तर तुम्ही म्हणालात तसं की चाचण्यांचा प्रकार साधारण थोड्याफार फरकाने ह्याच्यातही सेमच असू शकतं. जसं आपण गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर बघितला त्याप्रमाणे होमिओपॅथीची जी ट्रीटमेंट क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे त्याविषयी मला तुम्हाला विचारायचं आहे की त्याच्यावरती ट्रीटमेंट या प्रकारच्या कॅन्सरलाही तशाच प्रकारे असू शकते का? ट्रीटमेंट मी सांगितलं की आपण एक स्टँडर्डायझेशन केलेलं आहे त्या उपचार पद्धतीमध्ये की आपली उपचार पद्धती ही ओपीडी बेसिस आहे. बरोबर. की रुग्णाला खर्च कमी यावा, त्रास कमीत कमी व्हावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि आपली औषधं जी आहेत ती खूप फ्रिक्वेंटली घ्यायला लागत नाहीत किंवा आपलं औषध म्हणजे फक्त 1 चमचा पाणी आणि त्याच्यात टाकली गेलेली औषधं आणि ती तोंडात ठेवणं एवढंच फक्त औषध घेणं आहे. म्हणजे खूप सोपं आहे ते रुग्णाच्या दृष्टीनं. दुसरी गोष्ट म्हणजे पथ्य पाणी काय त्याला फारसं नाही आहे. आम्ही फक्त त्याला नॉनव्हेज खाऊ नका, मटन आणि चिकन एवढंच पथ्य सांगतो, दुसरं काही पथ्य नाही आहे. किंवा जर अनुषंगिक आजार असेल, समजा डायबिटीज असेल तर डायबिटीसचं पथ्य. बरोबर. तिसरी गोष्ट की वेदनाशामक औषधं घ्यायचं प्रमाण पण कमी येतं आपल्या औषधामुळे किंवा बंद होऊन जातं जसं आजार कमी येतो त्याप्रमाणे. म्हणजे तो पण रुग्णाला धोका किंवा ती पण रिस्क नाही आहे वेदनाशामक औषधं खायची. तर अशा प्रकारे आपण त्या ह्याच्यावर उपचार करतो. उपचार पद्धती जवळपास सारखीच आहे, स्टँडर्डायझेशन आपण जे डेव्हलप केलं त्याप्रमाणे. नक्कीच आपण उपचार पद्धतींबद्दलही बोलले. इतरही गर्भाशयाच्या कॅन्सरचे जे रुग्ण आहेत तेही आपल्याकडे आलेले आहेत, त्याच्यावरती आपण प्रभावीपणे काम केलेलं आहे. त्यांच्याकडनंही आपण ऐकणार आहोत की कशा प्रकारे त्यांनीही ट्रीटमेंट घेतली आहे. परंतु इथे वेळ झाली आहे का छोट्याशा ब्रेकची.
सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा. तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. धरतेवेली लोकसंख्या 7 अब्ज. मंचाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दर एका पेशीत असता डीएनए धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाड, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेसाक जल्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आणि अकाली मरण येवं येता. दर एक वर्सा कॅन्सराचे सादारण 1.5 कोटी नवे दुयेंती सापडटात. शारीरिक आणि आर्थिक नदरेन दुयेंती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यातल्यान सोडयता. कशें ते पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या भागात आपण गर्भाशयाचा कॅन्सर याविषयी बोलतोय. अशाच प्रकारे गर्भाशयाच्या कॅन्सर झालेल्या पुष्पलता विधाते यांचा अनुभव आपण ऐकणार आहोत त्यांच्याच तोंडून. माझं नाव पुष्पलता विधाते आहे. मी अमरावतीहून येथे आले आहे. माझं वय 71 वर्ष आहे. मला 1 वर्षापासून अंगावर म्हणजे ब्लिडिंग जात होतं. मी बरेच औषधे घेतलेले आहे, त्याच्यामुळे मला काही गुण आला नाही. त्याच्यानंतर बायोप्सी केली, त्याच्यामध्ये मग CT स्कॅन वगैरे केलं, कॅन्सर निघालं, कॅन्सरचं निदान लागलं. त्यामुळे आम्ही घाबरून गेलो सगळेजण. माझे जावई इथे आहे, त्यांनी इथे चौकशी केली. विजयकुमार माने यांचा पत्ता माहिती झाला, त्यांनी इथे येऊन विचारपूस केली आणि त्याच्यामुळे इथे मी 3 महिन्यापासून औषध घेत आहे. बराच मला फायदा झालेला आहे आणि जो ट्यूमर होता तो कमी झालेला आहे. डॉक्टर विजयकुमार मानेबद्दल मी एवढंच सांगू इच्छित आहे. त्यांनी असे मॉडर्न होमिओपॅथीचा म्हणजे उपयोग चांगला आहे. त्यांनी अशीच सेवा करावी रुग्णांची. त्यांना असे माझा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या हातून अशीच सेवा घडो. मी नंदकिशोर भारसाकडे, पेशंटचा मी जावई आहे. त्यांचं नाव पुष्पलता विधाते हे आहे. यांना जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून त्रास होत होता. मग काय पहिले पोटात दुखतंय असं चालू होतं. त्यानंतर आम्ही जेव्हा सोनोग्राफी केली, सोनोग्राफीमध्ये असं म्हणजे काहीतरी गाठ आहे असं दिसलं. नंतर पुन्हा आम्ही जवळपास 6-7 महिने असंच चालू दिलं त्याचं हे. नंतर डॉक्टरांनी CT स्कॅन करायला सांगितलं. CT स्कॅनमध्ये त्यांना कॅन्सर आहे असं निदान झालं. पण त्यांचं वय जवळपास 70 वर्षाचं असल्यामुळे आणि पहिलं पण एक कॅन्सरचं ऑपरेशन झालं, तर हे त्यांना किमोथेरपी झेपेल की नाही किंवा काय होईल आणि ऑपरेशनचा त्रास सहन करू शकेल की नाही. मग इथून आम्ही शोधत होतो की कुठेतरी डॉक्टर काहीतरी याच्यापेक्षा दुसरा काहीतरी उपाय विदाऊट न ऑपरेट करता काहीतरी आम्हाला मिळाला पाहिजे.
तर या शोधात अनायसे आमच्या भाऊसासऱ्यांनाच याची ॲड सापडली डॉक्टर मानेंची, आणि त्यामधून आम्हाला हा पत्ता लागला आणि तिथून तो कॉन्टॅक्ट नंबर घेतला. त्यानंतर आम्ही कॉन्टॅक्ट केला मानेंना, अपॉइंटमेंट घेतली, नंतर ट्रीटमेंट सुरू झाली. 1 महिना जेव्हा ट्रीटमेंट चालू केली, 1 महिना डॉक्टर मानेंनी सांगितलं की आपण म्हणजे आपली ट्रीटमेंट व्यवस्थित आहे किंवा नाही हे पडताळून बघण्यासाठी सोनोग्राफीचा हा प्रकार आपण करावा. त्यानंतर आम्ही पहिल्या महिन्यात सोनोग्राफी केली. त्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे साधारणतः 10% अशी गाठ कमी दिसली आम्हाला. बरं, तरी पुन्हा आम्ही कंटिन्यू तेच ट्रीटमेंट चालू केली. तर त्याच्यामध्ये पण आणखी 10% फरक पडला. आता सध्या 3 महिन्यानंतर ट्रीटमेंट घेतल्यानंतर जवळ गाठीचं प्रमाण हे 50% आहे. आणि जे हे होतं म्हणजे ब्लडिंग जाण्याचा जो हे होतं ते पण कमी झालेलं आहे. आणि कंटिन्यू आता तेच होमिओपॅथीची औषध आम्ही कंटिन्यू करतो आहे. डॉक्टर विजयकुमार मानेंबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. कुठलाही पेशंट जेव्हा म्हणजे कॅन्सर हा जेव्हा कळतो त्याला की कॅन्सर आहे, तो अर्धा हल्लेला असतो. तर त्यांनी पहिले तर म्हटलं की बाकीच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही घाबरू नका, आपल्या ट्रीटमेंटमध्ये ते काही म्हणजे इम्प्रूव्हमेंट होईल. पहिले ट्रीटमेंट तर चालू करूया, ऑपरेट करू नका. मग आम्हाला तेच पाहिजे होतं की ऑपरेट न करता आपली ट्रीटमेंट झाली पाहिजे, की त्याच्यातून ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आणि त्यांनी फरक पण पडला आहे. तर लोकांना सल्ला असंच देईल की मी कुठल्याही पेशंटला म्हणजे कॅन्सर झाला तर पहिले डॉक्टर मानेंना भेटावे आणि मॉडर्न होमिओपॅथीचं औषध घ्यावं. अशा प्रकारे आत्ता आपण विधाते यांचा बाईट ऐकला. त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर झालेला होता आणि त्यांनी कुठलीही कन्व्हेन्शनल उपचार पद्धती न अवलंबता त्या होमिओपॅथी उपचार पद्धतीकडे आलेले होते आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीनं कशा प्रकारे त्यांच्या रिपोर्ट्समध्ये सुधारणा झालेली आहे ते आपण पाहणार आहोत तपशीलवार त्यांच्या रिपोर्टच्या सहाय्याने. पुष्पलता विधाते यांना सतत पोटात दुखणे, अंगावर जाणे, सतत रक्तस्राव होणे, भूक न लागणे, झोप न येणे असे त्रास होत होते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सिटी स्कॅन केलं असता पुष्पलता विधाते यांना गर्भाशयात 50x32 mm इतक्या आकाराची गाठ आढळून आली. यानंतर तज्ज्ञांनी गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचं निदान केलं. रुग्ण हे वयस्कर असल्याकारणानं तज्ज्ञांनी सुचवलेले ऑपरेशन, केमोथेरपी, रेडिएशन हे प्रचलित उपचार न करता त्यांनी 16 ऑक्टोबर 2015 मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. औषधोपचार सुरू केल्यानंतर 3 महिन्यातच म्हणजे 17/12/2015च्या सोनोग्राफीच्या रिपोर्टनुसार त्यांची गाठ कमी होऊन 45x27 mm इतकी कमी झाली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांना होणारे सर्व त्रास कमी झाले. पुढे त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू ठेवले. 9/4/2016च्या रिपोर्टमध्ये ही गाठ 99% कमी झाली आणि 31/5/2016च्या रिपोर्टनुसार त्यांची कॅन्सरची गाठ पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. अवघ्या 8 महिन्याच्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारानंतर पुष्पलता विधाते यांना होणारे सर्व त्रास बंद झाले. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्रांतिकारी उपचारामुळे विधाते आज सामान्य आणि आनंदी जीवन जगत आहेत. आपण पुष्पलता विधाते यांचा बाईट त्यांच्याच तोंडून ऐकलेला आहे. कशा प्रकारे त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीनं आज कशा प्रकारे ते एक नॉर्मल आयुष्य जगतात हे आपण सगळं ऐकलेलं आहे. त्यांचे रिपोर्ट्सही पाहिलेले आहेत, कशा प्रकारे त्याच्यात सुधारणा झाली आहे हेही आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. परंतु ही संपूर्ण केस कशा प्रकारे हाताळली गेलेली आहे त्याविषयी मला सरांशी बोलायचं आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि
kidneycureclinic@gmail.com. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. धरतेवेली लोकसंख्या 7 अब्ज, मंचाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दरेका पेशीत असता DNA. DNA धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाड, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेसाक जल्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आनी अकाली मरण येवं येता. दरेक वर्सा कॅन्सराचे सादारण 1.5 कोटी नवे दुयेंती सापडटात. शारिरीक आनी आर्थीक नदरेन दुयेंती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यांतल्यान सोडयता. कशें तें पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सो ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पुष्पलता विधाते यांची बाईट ऐकलेली आहे. ही संपूर्ण केस कशा प्रकारे हँडल केली काय सांगाल? पुष्पलता विधाते ह्या वयस्कर स्त्री आहेत की त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर जो आहे तो डायग्नोसिस झाला आणि त्यांचा आपल्याकडे अप्रोच झाला. कारण जी कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमध्ये त्याला उपचार पद्धती आहे की गर्भाशय काढून टाकायचा, दुसरा काही उपचार त्याला नाही आहे. आपल्या उपचारानंतर आपल्याला असं दिसून आलं की पहिल्या महिन्यापासून आपण त्यांचे रिपोर्ट्स करत गेलो आणि पहिल्या महिन्यापासून त्यांचा आजार कमी होत आलेला हे आपल्याला दिसून येते. जसं की आपण आधी पण चर्चा केलेली आहे की यातलं प्रमुख लक्षण आहे की प्रोफ्यूज ब्लिडिंग, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्यामध्ये रक्त जातं. पहिल्या महिन्यापासून आपल्याला ते रक्तप्रवाह जो आहे, रक्तस्राव जो आहे तो कमी आला. पहिल्या महिन्यापासून त्यांच्या वेदना कमी आल्या आणि आपल्याला दिसून आलं की 4-5 महिन्यांमध्ये त्यांचा भरपूर प्रमाणामध्ये आजार कमी आला आणि ते रिपोर्टमध्ये पण दिसतील आपल्याला. आपण सुरुवातीला सिटी स्कॅन काढलेला होता, मध्ये मध्ये आपण सोनोग्राफी काढत गेलो आणि पुन्हा आपण सिटी स्कॅन रिपीट केला. त्यामध्ये आपल्याला दिसलं की त्यांचा आजार भरपूर प्रमाणामध्ये कमी आलेला आहे आणि अशा प्रकारेच आजार कमी जर आला त्यांचा आणि येऊ शकतो तर त्या बऱ्या होऊ शकतात. नक्की. आपण जसं बघितलं की या दुर्धर आजारामधनं अशा प्रकारचे जेव्हा वयोवृद्ध जे रुग्ण आहेत ते आपल्याकडे येतात आणि ते पूर्णपणे बरे होतात, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं किंवा तुमचं हे यश जे आहे ते तुम्हाला कशा प्रकारे जाणवतं? 20 वर्षाच्या गेल्या उपचार पद्धती मी जी निर्माण केलेली आहे मॉडर्न होमिओपॅथी, यातून ज्यावेळेला रिझल्ट पॉझिटिव्ह अशा प्रकारचे बघायला मिळतात त्यावेळेला मनाला खूप समाधान होतं. कारण हे जे क्षेत्र असं आहे की जे मी स्वतःहून निवडलेलं आहे आणि माझ्या आवडीचं क्षेत्र आहे होमिओपॅथी हे. आणि ज्यावेळेला हे जे अशा प्रकारची फळं म्हणतोय आपण, आज फळं बघायला मिळतो, ते खूप कष्टाच्या नंतर आपल्याला ही अशी फळं बघायला मिळतात. आणि रुग्ण ज्या वेळेला आपल्याकडनं बरे होतात की काही रुग्ण म्हणजे अगदी वयस्कर असतात येतात आणि अगदी आपली पाय पकडायला बघतात, म्हणजे जसं होऊ नये, मी त्यांना रिस्पेक्ट करतो त्यांच्या वयाचा, तर ह्या खूप म्हणजे भरून येते आपल्याला की आपण जे करतोय ते अतिशय योग्य करतोय आणि एक ह्युमॅनिटीची, आपण मानवतेची सेवा करतोय, थोडंफार आपण हातभार लावतोय असं वाटतंय आपल्याला. नक्कीच. मला वाटतं याच्यातून तुम्ही एक सोशल संदेश आहे तोही दिलेला आहे. आपण गर्भाशयाच्या कॅन्सरविषयी या भागामध्ये बोललेलो आहे, त्याचबरोबर रुग्णांची जे अनुभव आहे, बाईट आहे तेही ऐकलेले. असे की मी म्हटल्याप्रमाणे कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत आणि त्या सगळ्यावरती आपण मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचाराच्या माध्यमातून रुग्णांना बरं करतोय आणि त्याचे यश जे आहे ते आपल्याला आज दिसतंय. त्या सगळ्याविषयी मला तुमच्याशी बोलायचंच आहे, परंतु आज तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. तर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबायची वेळ झाली आहे. पुढच्या भागात आपण भेटणार आहोत कॅन्सर याच विषयासह. नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009.
वेबसाईट modernhomeopathy.co.in, ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. धरतेवेली लोकसंख्या 7 अब्ज, मनशाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दर एका पेशीत असता DNA धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाड, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेंसाक जल्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आनी अकाली मरण येवं येता. दर एक वर्सा कॅन्सराचे सादारण 1.5 कोटी नवे दुयेंती सापडटात. शारिरीक आनी आर्थीक नदरेन दुयेंती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यांतल्यान सोडयता. कशें ते पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने हांणी कॅन्सर दुयेंसाचेर केल्लें मार्गदर्शन तुमी पळयलें. इश्टानो, भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन फुडल्या भागांत तुमकां डॉक्टर विजय कुमार माने कॅन्सर दुयेंसाचेर आनीकय मार्गदर्शन करतले. तेन्ना खर दुयेंस आनी ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग.